जय शिवराय मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आणि हा अंदाज लक्षपूर्वक ऐका। आज आहे 12 जून आणि आजसुद्धा राहिलेल्या भागांना हा पाऊस घेणार आहे आणि विशेष म्हणजे 15 तारखेच्या अगोदर संबंध महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पेरण्या ह्या सक्रियरित्या चालू होतील। आणि विशेष म्हणजे ज्या अर्थी आपल्याला 29 तारखेच्या अगोदर थांबवलं जाते त्या अर्थी तो शेतकरी मागे राहू शकतो, याची नोंद घ्यायची आहे। 16 तारखेनंतर मोठ्या पावसाचे संकेत विविध माध्यमांनी सांगितले आहेत, पण 16 तारखेनंतर पावसाचा जोर हा 17 तारखेपासूनच ओसरणार आहे। त्यामुळे ज्यांना आपले अंदाज पडतात त्यांनी त्यांच्या मित्रांना शेअर करायचं आहे, कारणही तसंच सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। आज 12 जूनला सुद्धा कुठे कुठे पाऊस पडणार आहे याची नोंद कुठे होईल हे देखील लक्षात घ्या। विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आजही पावसाची 40% भाग घेण्याची व्याप्तीसह बरसणार आहे। काल 40% भागांना त्याने दमदार ते काही ठिकाणी अति मुसळधार पद्धतीनं हजेरी लावली आहे, मात्र आजही 40% भागांना ह्या दोन्ही विभागामध्ये पाऊस राहणार आहे। तर जिल्हे बघूयात कशा पद्धतीने आहेत। जालना 5-6 वाजेपर्यंत आज हजेरी लावेल, उन्हाचा तडाखा जास्त असल्यास लवकरच पाऊस दुपारनंतर हजेरी लावेल। परभणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी लवकर, तर लातूर नांदेडच्या पट्ट्यामध्ये 12-1 वाजेपर्यंत आज 12 जूनला हजेरी लावणार आहे। नांदेड पट्ट्यातही काही ठिकाणी चांगलाच वाहुणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। गरमीची लेवल असलेल्या भागांना वादळी वारे होण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर अहिल्यादेवीनगर परिसर, बीड जिल्हा, सातारा, धाराशिव पट्टा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जी काही आडवी लेंथ आहे नाशिकपर्यंत विजांच्या कडकडाटामध्ये जवळपास वादळी ते अति वारे राहण्याची शक्यता आहे। अतिशय भयंकर गरमी असलेल्या भागांना अलर्ट देऊन टाका। हा काही घाबरण्यासाठी मेसेज नाही आहे, पण विजांचा धोका आणि वाऱ्याची तीव्र भीती ह्या पूर्वेकडनं येणाऱ्या वातावरणामध्ये कन्फर्म असते, कारण याच्यामध्ये अल्ट्रा सिरस ते सेक्टोकोलम ढगांच्या लांबच्या लांब फळ्या, भेसूर दिसणारं आभाळ, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात, कारण की याच्यामध्ये वाऱ्याची तीव्रता गरमी असलेल्या भागांना जास्त प्रमाणात येते। तर हे समजून घेतलं आहे। तर आता मराठवाड्याबरोबरच विदर्भाची कंडिशन आहे का? अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी 30-35% व्याप्ती, वर्धा चंद्रपूर गोंदिया 14 तारखेपर्यंत 100% व्याप्तीसह बरसेल, 2 दिवसाची प्रतीक्षा आहे। त्यानंतर बुलढाणा भाग, त्यामध्ये सर्व तालुक्यांना आजही काही ठिकाणी पाऊस होईल, पण काळजी करू नका, सगळ्यांच्या पेरण्या 15च्या अगोदर आटोपतील असं आश्वासन आहे। खानदेश विभाग, काल बऱ्याच ठिकाणी जळगावसह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, पण काळजी करू नका, येत्या 2 दिवसामध्ये सर्व भाग व्यापेल। आजही बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे पाऊस आहे, तोही पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होईल। नाशिक क्षेत्रांना अलर्ट आहे, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। आता पिकांना तर आपण जपू शकत नाही, पण स्वतःला जपण्यासाठी हे अंदाज आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, दक्षिण महाराष्ट्र, पुणे, कोकण किनारपट्टी मध्यम ते झडीसारखं स्वरूप काही भागांना आजसुद्धा होणार आहे, तर संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता राहणार आहे। आता राहिलेला भाग जो आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा सारांश सांगण्याचा, गरमीची लेवल जिथे जिथे वातावरणाची टायमिंग त्याच पद्धतीने लवकर असणार आहे। आज कालच्यापेक्षा काही भागांना थोडं झडीचं स्वरूप कमी आहे, जालना असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, बीड असेल या भागांना, त्यामुळे गरमीची लेवल हाय लेवलवरती जाणार आहे आणि पावसाचे प्रकार या भागात देखील पाहायला मिळणार आहे। आता अत्यंत महत्त्वाचं, जे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेला टीका करणाऱ्या लोकांची आज आपण चांगलीच पोलखोल करणार आहे। यांच्या माहितीचा संग्रह, यांचे मॅसेज तुम्ही जपून ठेवा, कारण की 29 तारखेपर्यंत पेरणी करू नका असा फेसबुकवरती देखील सांगितलं जात होतं। त्यानंतर 16 तारखेच्या नंतर मुसळधार पाऊस आहे असं सांगितलं जात होते, पण आता हा आपला मॅसेज नोंद करून ठेवा। 16 तारखेचा जो जोर आहे तो फक्त कोकण किनारपट्टीवरती राहील। राज्यात मान्सूनचे वारे 16-17 नंतर हे फक्त पश्चिम पूर्व असे जोराने वाहतील। ज्या अर्थी जोराने वाहतील त्या अर्थी गरमीची लेवल टिकणार नाही आहे। पावसाचं जे वातावरण असेल ते मध्यम ते हलक्या शितोड्यांचं राहील, पण जेवढा जोर 15 तारखेच्या अगोदर आहे तेवढा जोर 16 तारखेच्या नंतर नाही आहे। सध्या भाग जरी बदलत घेत असला आणि 40% बाबतीसह तो बरसतोय, त्यामुळे 15च्या अगोदर ज्या काही पेरण्या होतील त्या सक्सेसफुली ठरणार आहे। आणि 16-17 नंतर बघूयात आपण सुद्धा किती मोठी तीव्रता राहते आणि वेळ अशी येणार आहे की सगळ्यांना पुन्हा एकदा 6-7 जूनला जसं मॅसेज बदलावे लागले तसे पुन्हा यांना मॅसेज बदलायची वेळ येईल। मी आज एवढ्या टीकेची भूमिका का घेतोय, कारण की ग्रुपच्या माध्यमातून जेवढा टॉर्चर केलं जाते त्याचंच हे प्रत्युत्तर असेल। आणि तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे, सगळ्यांचे मॅसेज, सगळ्यांचे व्हिडिओ एकट्ठा करूनच ही माहिती तुम्ही बघायची आहे, त्यानंतर विश्वासाची गोष्ट करायची आहे। मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा एक हवामान अंदाजाची अपडेट पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय।
जे 12, 13, 14, 15, 16ला घडणार आहे ते 16, 17 नंतर त्या पद्धतीनं तो पाऊस पडणार नाही आहे. सर्वदूर वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल. जोरदार वारे मान्सूनचे वाहतील, पण हलक्या सरीव्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही. पडला तर नागपूर, वर्ध्यामध्ये बरा पडेल आणि कोकण किनारपट्टीला चांगला पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात नुसते वारे 4-5 दिवस जोराने वाहतील. त्यामुळे 16 तारखेच्या अगोदर ज्यांच्या कोणाच्या पेरण्या राहिल्या असतील ह्या 15 तारखेच्या अगोदर याच पावसावरती होतील. त्यानंतर ज्यांनी पेरण्यासाठी 29 तारीख गाठली आहे त्यांना मात्र पुन्हा वेट आणि वॉचच्या भूमिकेत पावसाची वाट बघावी लागणार आहे. तर मित्रांनो, इथेच थांबतो. जय शिवराय, धन्यवाद.